जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हाँ, तिघच आहोत का आपण? कोणी आलं नाही अजून खरं. या हा? आता. हो 2 ना, मिनिटं या झाली. या या करायला पाहिजे. हा, लक्ष्मी तयार आहे. हा. That's it. Say it, Snyder. That's what it'd be. Yeah. तुम्ही ते दिलीपजी तुम्ही पाठवलंय ना मराठी भाषांतर याचं तसं? मागे टाकलं होतं एकदा. हा, पण आज आज पण सकाळी एकदा केलं होतं मी. काय ते? आज सकाळी पण एक केलं होतं मराठी भाषेत. पण ते मागे एकदा टाकलं होतं 15 दिवसापूर्वी. तेच परत टाकलं का की अजून वेगळं केलं तुम्ही? नाही, तेच तेच. हा, हे थोडे करेक्शन होते. काय करायचं पण? पण तुमच्या दोघांचं तर झालंय ना तसं. हा, तसं आम्ही केलंय आपण. काय करेक्शन असले तर कळतं आपण. नाही नाही, म्हणजे ज्यांना खरी गरज आहे ते कोणीच नाही आहेत, फक्त लक्ष्मीताई हा, सोडलं तर. अजून तरी नाही आलं कोणी. आता हे 3 मिनिटं हो, झाले. होतच. आले, प्रणाल तयार. येतील अजून कोणतरी 1-2 येतील. ठीक आहे, मग सुरू करूया आपण पाहिजे हो, तर. अश्विनताई येतील. अश्विनीकडे पाहुणे आले आहेत मला वाटतं. येईल हा, मग बहुतेक त्या तरी नाही ती. येणार. हा, हम्म. ओके ओके. Alexa, शुभांगी. switch on AC. हॅलो हॅलो. हा हा, प्रणाली. हा हा, मला एक विचारायचं होतं. परीक्षेमध्ये जे संधी विग्रह सांगितले आहेत क्वेश्चन पेपर मध्ये आणि हो, त्यांची नावं विचारली तर संधी विग्रहांची नावं पण लिहावी लागतील का? म्हणजे त्याचे प्रकार, स्वर, व्यंजन, ते हा, काय हो. विसर्ग ते झालं, पण त्याचे पण नाही, उपप्रकार आता आहेत, वेळ त्याची नाव नावं असतं. लिहावी लागणार का? नाही, उपप्रकारांची गरज नाहीये, पण मूळ मूळ पेट भाग असला की झालं म्हणजे असं. हा, तेच तेवढंच विचारायचं होतं. हो, तुमच्याकडे पेपर तर आणि भरपूर मिळाले ना. तुला कुठनं मिळाले हो, एवढे पेपर? मी होती ना मागच्या त्या कोविडच्या मागच्या ग्रुपवर, तर वर्षी. तेव्हा ते हो, सोडवत ते- होते, तेव्हा ते मी होती त्याच्यावर, तर तेच जरा फॉरवर्ड केलं. मग ते बघितल्यामुळे एक कसं पुढे जायचं हे लक्षात येतं आपल्याला अभ्यास करताना. हो. बरोबर आहे. पॅटर्न कळतो ना. ठीक आहे, हे आपण सुरू करूया वेणी संवाद. हो. कोणी अभ्यास हं. केलाय का आधी? गृहपाठ केलाय का आपण सगळ्यांनी? हो, आहे आहे. आहे. थोडे शु बघितलंय. हा. शुभांगीताई, तुम्ही केलेला आहे? नाही, मी अजिबात नाही केला. सॉरी. ठीक आहे, मग सुरू करूया. दुसऱ्या शुभांगींना एकदा फोन करायला पाहिजे, त्या येतच नाही मला वाटतं. नाही, त्यांचा काहीतरी मध्ये मेसेज होता, त्यांनाही काही दिवस येणार. योगाच्या काहीतरी योग टीचरच्या क्लासेसला काहीतरी ओके. विध्वंस. हो, पण 9 वाजता कुठले, एवढ्या उशिरा कुठले असतात क्लासेस? मला बरं नव्हतं असं वाटतं त्यांनी काहीतरी. हा, हो का? ठीक आहे, मग वाचा एकेकाने आणि सुरू करूया आपण. एक विचारायचं होतं, संहार म्हणजे आपण नेहमी नष्ट करणे असंच म्हणतो, आणि हा मला वेगळा शब्द दिसला म्हणजे आता इथे. हो. म्हणजे तिने केस मोकळे सोडले होते ना हम्म. पण हा द्रौपदीने, संहार म्हणजे हे आता एकत्र आणणे असं असं अशा का? अर्थाने, अशा अर्थाने. हा, पण ते धातू आवर कोणता तो? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, आपल्याला संहार हा रुहरती हाच धातू आहे, हम्म. आणि संहार या हम्म. खरा संहार हा शब्दाचा अर्थ तोच आहे, एक्झॅक्टली जो इथं अपेक्षित आहे ना तोच आहे, हम्म. एकत्र आणणे. सगळे आपण हे जे जग जग असतं
या जगाचा संहार होतो म्हणजे काय, सगळं जग हे सगळं पसरलेलं असतं आणि शंकर काय करतो की सगळ्यांचा प्रलय करून सगळे आयटेम्स एकत्र करून टाकतो ना तो, नाही का? सगळे जीव बीव सगळे वाढून घेतो हा. हे एकत्र करतो ना तसा. तर त्यामुळे म्हणजे वेगळा वाटला संह- मला तो एकदम शब्द. नाही, संहार याचा शब्दाचा अर्थच मिळतोय. म्हणजे उदाहरणार्थ हा. सध्या आपलं लोखंड वेगळं, सोनं वेगळं, चांदी वेगळी, म्हणजे एक उदाहरण दिसतं. पण मग संहार म्हणजे काय, तो सगळी पृथ्वी म्हणजे सगळं विश्व एकमेकात घोळून टाकतो ना. असं म्हटलं जातं की हृदयामध्ये काहीतरी आधी सगळं म्हणजे पाण्याची आधी हे होते, मग ते जमीन पाण्यात जाते, म्हणजे पृथ्वी पूर्ण भरून जाते, मग पाण्याची वाफ होते, मग ते वाफ तेज, तेज हे वायूमध्ये रूपांतर होतं, वायूचं आकाशात होतं. असं ती संहाराची प्रक्रिया वर्णन केलेली आहे ना. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्याचं स्वतंत्र अस्तित्व हे चाललं आहे. म्हणजे शंकराचं हम्म. तेच काम आहे. आणि मग पुन्हा मग जेव्हा सृष्टी निर्मिती होते पुन्हा सगळं मग वेगवेगळं होतं. एक हम्म. तर संहार म्हणजे जसं वेणी संहार म्हणजे पण तोच आहे की सुटलेली वेणी म्हणजे ती संहार म्हणजे संहरती म्हणजे एकत्र ठेवते. हम्म. हम्म. सम उपसर्ग ना हा. सम हा उपसर्ग आणि सम अधिक ऋण हरती. ऋणहरतीच्या ना वेगवेगळे अर्थ होतात उपसर्गाला. ऋणहरती म्हणजे हम्म. हरण करणे. ओके. हम्म. पण मग संहार नंतर अजून काय बघा, प्रहार. हम्म. प्रहार हा शब्द विहार. पण विहार, या आहार विहार. आहार विहार, हम्म. असं. खूप वेगळे वेगळे अर्थ आहेत. हो. म्हणजे हृदय शब्द पण त्याच्यापासूनच बनलो. हम्म. तसं ते आपल्या ह्याच्यात त्या देवीला जे विशेषण आहे सहृदया, त्याचा पण अर्थ तोच. हम्म. सहृदया म्हणजे तिची दया, सहृदया म्हणजे तिची दया या विश्वामध्ये वावरत असते, अशी ती सहृदया. आपण एखादा माणूस सहृदय म्हणतो ते काय, की ज्याची दया मी म्हणजे विहार करत असते त्याचे काम. म्हणजे त्या सगळ्या एका वेळी वाचताना सगळी साईड ओपन ठेवायला पाहिजे, एकच धरून चालता कामा नये. हम्म. म्हणजे काय, म्हणजे तेच ते आता संहार म्हणजे तर संहार असंच, हे इतके अर्थ असतील असं म्हणजे ऍक्सेप्टच होत नाही, कारण आपल्याला माहितीच नाहीये म्हणून. हा, मग असं ठेवून म्हणजे प्रिज्युडिसाइज म्हणतात ना, तसं तसं होऊन उपयोग नाही. वेगळे पण असं असू शकतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. असू शकतं. हो, ते नाही संहार अर्थाचा ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे, संहार आपल्याला वाटतं संहार म्हणजे डिस्ट्रक्शन, हो हो विनाश, हो. विनाश. मग संहारचा अर्थ विनाश नाहीच. ओके. हा. म्हणजे मग शंकर आणि मग ते शंकराचे चित्र संहार तो करतो, तर मग तो हा उपसर्ग तर चांगल्या कामासाठी असतो नाही का, संस्कृत किंवा असं हम्म. तर मग ते ते वाईट हम्म. संहाराची क्रिया ही विनाशकारी कशी असू शकेल. तो हम्म. विनाश नाहीच आहे संहार म्हणजे. हम्म. संहारचा अर्थ विनाशापेक्षा पूर्णपणे वेग. विनाश म्हणजे डिस्ट्रक्शन, हा, नष्ट करणे, विशेषतेने नष्ट करणे. पण संहार म्हणजे सगळं एकत्र आहे या अर्थात. हम्म. म्हणजे आणि तो संहाराची ती वेळ, योग्य वेळ आली म्हणजे विश्वामध्ये सगळी बजबजपुरी झाली, सगळं दुष्ट दुष्ट सगळं, मग काय करायचं, तर म्हणून मग ते शंकराला काम आहे की तू परत सगळं आता सगळी गोष्टी पुन्हा जसं एखादं लहान मुलं असतं, ते खूप असं तो खेळतं 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 खूप पसारा होतो, सगळं सगळं तो एकदम एकत्र करून टाकतो नाही का. सगळं खूप पसारा जो झालेला असतो तर तो कॉम्पॅक्ट मग एका बॅगेमध्ये भरण्यासाठी आपण जे सगळं त्याचा आवडतो खेळणी नाही का, आणि सगळं पॅक करून हम्म. ठेवतो, तर त्याला संहार म्हणतात. ऍक्च्युली शंकर तसंच करतो. हम्म. 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 ठीक आहे. हम्म. हा.
चालेल. पुढचं काय? हे काहीतरी आवाजचा पुढचं. पहिलं मी वाक्य वाचू वाचलं. का? वाच. ततः ततः प्रविशति गदापाणिः शतज सिक्त सर्वांगो भीमसेना. आता इथे क्षतज म्हणजे रक्त दिलंय, रक्ताने माखलेलं अंग. नंतर हातात गदा घेतलेला रक्ताने अंग माखलेला भीमसेन प्रवेश करतो. तर क्षतज भीमसेन क्षतज क्षतज म्हणजे कसा? क्षतज म्हणजे रक्त कसं आलं? तर नाही याचा अर्थ कळलं. असा आहे, तर क्षत म्हणजे काय? क्षत म्हणजे क्षती म्हणतो ना आपण, म्हणजे जखमा. क्षत हा. हा तर क्षतज जखमांपासून काय जन्मतं? म्हणजे नेहमी जन्मणार. तर जखमांपासून काय जन्मतं? तर रक्त. बरोबर. ब्लड. म्हणून क्षतज म्हणजे रक्त असं. ओके ओके. असं. म्हणून क्षतज सिक्त. आता क्षतज म्हणजे क्षतींपासून जन्मलेलं ते क्षतज म्हणजे रक्त. सिक्त म्हणजे भरलेले, बरबटलेले किंवा भरलेलं, म्हणजे रक्ताने बरबटलेला किंवा भरलेला असा सर्वांग. त्याचं ज्याचं सर्वांग हे रक्ताने सिक्त झालेलं आहे. सिक्त म्हणजे लिप्त तसं असं. असं. तर असा भीमसेन. सिक्तचा हा त प्रत्ययच आहे, पण सिक धातूचा अर्थ काय बघायला पाहिजे. तर सिक्त पण हा धातू साधितच आहे. हा सिकती. तो बघायला पाहिजे. भूतकालवाचक प्रत्यय आहे ना तो. हो तस हा क्त प्रत्ययांत धातू साधितच आहे ते. प्रत्यय. हम्म. हा. ठीक आहे. तर असा तो भीमसेन आला. वाच पुढे. वाचा पुढे. भीमसेन उद्धतम परिक्रामन भो भो समंत पंचक संचारिणः सैनिकाः को अयम् आवेगः कथयन्तु भवन्तः कस्मिन्नु देशे पांचाली तिष्ठति. म्हणजे उग्रपणे फेऱ्या, उद्धतम परिक्रामम म्हणजे उग्रपणे फेऱ्या मारत. अरे अरे काय काय झालंय लक्ष्मीताई? नाही सॉरी सर, मला कोणीतरी काय विचारत होतं म्हणून तिकडे बोलत होते. सॉरी. ठीक आहे. तर उद्धतम याचा अर्थ काय करशील? उत हा त्याला शब्द हे उपसर्ग लागलाय. हा उपसर्ग आहे आणि हत हे परत धातू साधित आहे. हत नाही, हत नाही हत हत म्हणजे मारलेला. बरोबर. कुठे आहे पण तिथे ध आहे ना. अगं पण उद्धत तर उत हा प्रत्यय आहे आणि हत त्याचा उद्धत झालाय. उद्धत म्हणजे म्हणजे हत म्हणजे मारलेला किंवा मेलेला, आणि त्याला उत म्हणजे उठवणं, म्हणजे असं उत्साहाने, म्हणजे अगदी गळलेल्या मेलेल्याला सुद्धा उठवणार तो उद्धट. मराठीतला जो उद्धट शब्द आहे ना, त्याचा अर्थ आपण चुकीच्या अर्थाने वापरतो. पण उद्धत म्हणजे चांगला अर्थ त्याचा उत्साही, इतका उत्साही की अगदी मेलेला सुद्धा जो उठवेल तो उद्धट असा. समजलं? असा तो उद्धत हा. मग आम्ही लिहिताना अर्थ काय लिहायचा? उत्साहाने, म्हणजे अत्यंत आवेगाने, उत्साहाने फेरा मारतोय असा. असा नाही का? परिक्रमण म्हणजे फेरी मारण ना. परिक्रमा म्हणजे माहितीये ना आपल्याला तसं. फेरी मारणे ना. परिक्रमा म्हणजे परी म्हणजे सभोवती, क्रमान म्हणजे क्रमण, म्हणजे क्रमणा करणे, म्हणजे मार्गक्रमणा करणे वगैरे असं. म्हणजे उद्धटपणे फेरून असा अर्थ होईल ना. म्हणजे उद्धटपणे म्हणजे, पण तेच मी म्हटलं, मराठीत उद्धटपणे म्हणजे असं जरा काय निगेटिव्ह, असं उद्धट म्हणजे असं ज्याला ॲरोगंट म्हणतो आपण. उद्धट म्हणजे नाही का, मराठीत उद्धटचा अर्थ आपण ॲरोगंट करतो. पण
पण इथं म्हणजे रागावून जरा किंवा असं. हा रागावून म्हणण्यापेक्षा अत्यंत अतिउत्साहात आहे असं. जोशात बर. जोशात म्हणजे जोशात, जोश हा शब्द चांगला आहे. हा, पण जोश. त्याचे म्हणजे हे बघा किती म्हणजे वेगळी गमतीदार आहे. हत म्हणजे मेलेला, उत म्हणजे उठवणे, उठवले. म्हणजे हत म्हणजे मेलेल्याला पण उठवणारा एवढा जोश. हं. एवढा असं जोश. हा आणि असा जो जोश आहे आणि असा जोश ज्याच्या अंगी आहे त्याला उद्धट असं म्हणतात किंवा उद्धत असं म्हणतात असं. आणि उद्धतम म्हणजे तो द्वितीय त्याची. अशा जोशात फिरून एकदम हा हो हो भो 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 म्हणजे अरे 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 म्हणजे अहो. आवाज दे. हा समंत पंचक हे नाही कळलं काय आहे ते. ती जागा पंचक आहे. म्हणजे 5, समंत म्हणजे नाही कळलं मला. सम अंत पंचक नाही संचारिणी नाही म्हणजे फिरणार. नाही 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 ऐका समंत पंचक नावाचं एक कुरुक्षेत्रामध्ये एक भाग आहे. क्षेत्र. हा तर तिथं क्षेत्र आहे की जिथं हे सगळं युद्ध चाललं होतं असं. आणि त्याचा मग इतिहास असा आहे समंत पंचक का, कारण काहीतरी मला वाटतं पूर्वी परशुरामानीच मला वाटतं काहीतरी असं तीर्थ आहे की ज्याने ते तर्पण केलं होतं. त्यांनी त्या आईला वगैरे मारलं ना त्याच्याकरता म्हणून त्याचं नाव समंत पंचक असं ते तीर्थ पडलं, म्हणजे तीर्थक्षेत्र असं त्याचं नाव पडलं असं. 5 सरोवर भरून रक्त होतं त्यासाठी. हा म्हणजे एवढ्या क्षत्रियांना मारून त्या रक्ताने त्यांनी तर्पण केलेलं आहे असं समंत पंचक. पण ते त्या म्हणजे आपल्या महाभारताच्या दृष्टीने ते समंत पंचक हे क्षेत्राचं नाव आहे असं. क्षेत्राचं नाव. हा तर समंत पंचक म्हणजे त्या क्षेत्रातल्या संचारिणा म्हणजे फिरणाऱ्या हा सैनिका सैनिक अनेक वचन. को अयम आवेगा हा कसला आवाज. आवाज नाही. आवाजच घेता येत नाही 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 आवेगा. हे भो हो सैनिका हे संबोधन झालं. अहो अहो सैनिकांनो, अहो समंत पंचकात फिरणाऱ्या सैनिकांनो, कहा अयम आवेग असं. कहा अयम आवेग असं. अयम म्हणजे आवेगाला काय म्हणता येईल. आवेग म्हणजे धावपळ असं म्हणूया आपण. ही कसली धावपळ चालली आहे. धावपळ. अयम म्हणजे हा आवेग काय आहे. म्हणजे एवढं आता ते पुढे तुमच्या लक्षात येईल काय गडबड चाललेली तेव्हा ना. सगळं अगदी युद्धाचा मला वाटतं 13वा 14वा वगैरे दिवस 16वा दिवस आहे बहुतेक. क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स ऑलमोस्ट क्लायमॅक्स आहे. 16वा दिवस आहे म्हणजे माझ्या अंदाजाने. गोंधळ वगैरे म्हणायचं असेल का. हा कसला गोंधळ चाललाय? करेक्ट आवेग म्हणजे गोंधळ असं. कथयन्तु भवन्तः आपण सांगा. भवन्तः देशे कथयन्तु. कस्मिन्नु देशे पांचाली तिष्ठती. पांचाली कोठे आहे. पांचाली कुठल्या देशात किंवा कुठल्या जागी आहे असं. कुठे थांबली देश म्हणजे कुठे जागा, थांबली आहे. स्थान असं. प्रदेश द्रौपदी. थोडं वाचू की पुढे कोणी वाचतंय. हो वाचा. द्रौपदी लब्ध संज्ञा संज्ञा. परित्रयात परित्रायताम महाराज म्हणजे लब्ध संज्ञा म्हणजे भानावर येऊन. लब्ध म्हणजे लाभ झालेली. लभ्यतेचं परत हे धातुसाधितच आहे. लब्ध म्हणजे लाभ झालेली अशी. कशाचा लाभ झालेली तर संज्ञा म्हणजे भान आलेली. आता हे परत रक्षण संज्ञा हे परत म्हणजे आता तुम्ही ना म्हणजे असा अभ्यास प्रत्येक शब्दाचा असा किस काढायला पाहिजे की संज्ञा. ज्ञा म्हणजे काय जाणीव. सम म्हणजे चांगली म्हणजे शुद्धीवर आलेली अशी.
म्हणजे त्याच्या आधी ती बहुतेक बेशुद्ध झालेली होती आणि आता ती हम्म. शुद्धीवर आलेली असं. तिला सांगतात ना की तो भीमसेन मारला गेला असं खोटं हा असं सांगतात तो म्हणून ती एक हा राक्षस असतो तो. हा म्हणून ती एक घाबरून साधूचं रूप घेऊन येतो तो. हा तो सांगतो की भीमसेन मारला गेलाय, दुर्योधन जिंकलाय, हा म्हणून ती असं बेशुद्ध खोटं पडते. सांगतात म्हणून ती हे होते हा, बेशुद्ध. ते सती म्हणजे जायला निघते ते ती. ते ते नाट्य आहे म्हणजे खरं असं महाभारतात नाट्य काही हा. होय नाहीये पण हो ते हो हो असं नाहीये ते त्यांनी त्या हा वेणी संहार या नाटकात तो एक असा म्हणजे हो हो. नाट्य नाट्य करण्यासाठी हे केलेलं आहे. रूपांतर हा 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 आली का अश्विनी? हो हो आहे आहे. हा, वाचा. कोण वाचताय आता कंचू पुढे वाच. कंचुकी देवी देवी पांडू स्नुषे उत्तिष्ठोत्तिष्ठ म्हणजे उत्तिष्ठ उत्तिष्ठ देवी म्हणजे तिला द्रौपदीला म्हणतोय तो पांडुस्नुषे पांडवांची सून सून ना. हा हा. सून हो नाही उठ नाही उठ उठ नाही नाही नाही, हा ऐका ऐका पांडवांची नाही पांडवांची होणार, नाही. पांडूची. हा, पांडूची नाही पांडू पांडू सॉरी पांडवाची पांडू 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 पांडूची सून. पांडू हा पांडूची म्हणजे धृतराष्ट्राचा भाऊ म्हणजे पांडू हा नाही नाही, धृतराष्ट्राचा भाऊ पांडू बरोबर, पण हे पांडवांचे ही पत्नी म्हणून ती पांडूची सून असं झाली हा. हा बरोबर असं. हम्म. हम्म. पांडूची सून हा बरोबर आहे उत्तिष्ठ उत्तिष्ठ उत्तिष्ठ. उत्तिष्ठ हा. म्हणलं तरी चालतंय ना संप्रती पांडू. झटिती चित्ता प्रवेश एव श्रेयान संप्रती झटिती म्हणजे पटकन पटकन. चित्ता प्रवेश करणेच श्रेय आहे श्रेयान हा, श्रेय- सीताप्रवेशच श्रेयस्कर आहे असं. हा कारण ते तिला हे झालं सांगितलं ना मला वाटतं हा कंचुकीच लबाड आता असतो. लगेच हा हम्म. हा हम्म. तर म्हणजे आता तो तिला सांगतो की तू आता कर आता तू कारण दुर्योधना भीमसेन सॉरी मारला गेलाय हा दुःशासनाची प्रतिज्ञा असते. दुःशासनाला मारून त्याच्या रक्ताने ती भीमसेन तिची वेणी घालणार असतो ना. तर आता हो भीमसेनच गेला असं. असं त्याला कळल्यामुळे हा हम्म. हम्म. द्रौपदी सहसा उत्थाय सहसा म्हणजे पटकन उत्थाय नाही म्हणजे उठून नाही उत्थाय नाही हे पण ऐका उठून ऐका सहसा म्हणजे हस हसती म्हणजे हसत म्हणजे ती आता अशी असं म्हणजे उद्वेगाने हसते अशी ती उठून का? सहसा हा हा उत्थाय हा हा असं. हसत हम्म. उठून का? उत्थाय हे हा सहसा उत्थाय म्हणजे हसत उठून का? हसत हा उठून. हसत उठून उत्थाय हा. हा, उत्थाय हा. म्हणजे उत्थाय म्हणजे उत्स्था असं म्हणजे उत्था उत्था उपसर्ग आहे. हा असं आणि म्हणजे उत्थाय म्हणजे उठून पण हा उत्तिष्ठ हा, म्हणतो ते आपण असं. हा विद्यार्थच झालं ना ते य लागलं त्याला उत्थाय हा एकदम हा. उठून हा ती काय म्हणते कथम न संभावयामी अद्य अपि चिता समीपम हम्म. कशी मी अजून त्याच्याजवळ गेले नाही संभावयामी शक्य असणे ना संभाव्य असणे म्हणजे मी ती स्वतःला म्हण शक्य हा नाही मी चित्त कशी कथम कसे म्हणजे कथम म्हणजे कसे न संभावयामी. कसे हा बोला न तुम्ही काय केलंय. हा अद्य अपि चिता हा समीपन अद्य म्हणजे अजूनपर्यंत मी चितेजवळ कशी गेले हा नाही आता ते सुद्धा मी गेले. हा कशी शक्य असा मी नाही तिथे जवळ कशी शक्य नाही ना नाही म्हणजे नाही तिला असं म्हणायचंय की नाही नाही ऐका जेव्हा तिला कळतं की तो भीमसेन मेलाय हा तेव्हा ती आधी बेशुद्ध पडते. मग आता जागी तर होते शुद्धीवर तर येते भानावर येते पण मग जेव्हा हा म्हणतो म्हणजे आता म्हणजे ती आता असं म्हणते की आता मी अं, चितेजवळ कशी नाही गेली अजून असं म्हणजे आता तर मला ते मी जायला करणंच पाहिजे आहे. होती मी कशी काय नाही गेले कशी काय नाही गेली म्हणजे ती असं या अर्थाने स्वतःलाच कथम न दोष देते संभविष्य संभवामी असं. म्हणजे
तिला वाटतं ना असं. स्वतःलाच प्रश्न विचारते का? तिला हा वाटतं हा असं. हा. म्हणजे तिला वाटलं की म्हणजे तिचं ते अर्धवट असते तिला वाटतं मी तर आता चितेत बस गेलीच आहे म्हणजे मी चितात प्रवेश हा केलेलाच हा आहे ते असं शुद्ध तिला वाटत हा असतं. हा असं. भांडणार नाहीये ती. हा. हम्म. वाचा कोणीतरी युधिष्ठिर कह युधिष्ठिर कोत्र भो. वाच मी वाचू. वाच. कह कोत्र भो सनिशंग धनुरु नाही नाही आधी आधी धनुरूप एक मिनिट आधी या वाक्याचं करणं. कह कहा कहा कोत्र भो म्हणजे कोणी इथे इथे कोण आहे कोण हा कोण कोण आहे. कोण आहे? हो अत्र इथे कोण आहे कोण कोण आहे. हा, युधिष्ठिर कोण आला कोण आहे आता नाही तेवढ्यात. नाही अत्र म्हणजे येथे. येथे हा, अरे म्हणजे अरे कोण म्हणजे अरे अरे येथे कोण कोण आहे कोण आहे हा असं. हा कोण हा हा, असं. सनिशंग धनुरूपनय. हम्म धनु उपनय. म्हणजे बाण ना. हम्म नाही नाही आता धनुष्यबाण. नाही नाही निशंग म्हणजे भाता मला वाटतं भाता आणि भाता भाता आणि धनु उपनय म्हणजे भाता आणि धनु आण. हा उपनय तो म्हणजे उपनय जवळ आणले. उपनय जवळ जवळ आण नयती म्हणजे नेणे उपनयती म्हणजे जवळ आणणे असं. जसं मला म्हणजे गंमत ऐका उपनयन या शब्दाचा अर्थ आता तुम्हाला कळेल. उपनयन म्हणजे काय. हा उप म्हणजे जवळ नयन म्हणजे नेणे याचा नयन नेणे. डोळ्याशी काही संबंध नाही. नाही नाही निनयती. निनयतीच. आणि उपनयन म्हणजे काय उपनयन संस्कार म्हणजे काय जो म्हणजे ज्याने त्याला परमेश्वराच्या किंवा एकूणच प्रगतीच्या जवळ नेलं जातं गुरुच्या किंवा असं. गुरुच्या त्या संस्काराला आणि पुढे उपनयन. मग गुरु त्याला शिकवतो म्हणजे अजून त्याची प्रगती होते. म्हणजे मग जसं आपण उपनिषद म्हणतो म्हणजे जवळ उपासना म्हणजे जवळ बसणे असं जवळ. तर तसं उपनयन संस्कार म्हणजे जवळ नेण्याचा संस्कार असं. तसे हो. धनु उपनय असं. हा म्हणजे या अर्थपूर्ण वाक्याचा मुंज पण म्हणतात ना उपनयन. धनुष्य हो. बाणा काय धनुष्य काय म्हणता शुभांगीताई काय उपनयन हा मुंज पण म्हणतात ना आपण मुंज. म्हणजे नाही मौंज म्हणतात मौंजी बंधन. नाही त्याचा मौंजी बंधन. त्याचा शब्द मूळ शब्द आहे मौंजी बंधन. तर मौंजी बंधन म्हणजे काय एक मिनिट प्राची पंखा लावून. हा तर मौंजी बंधन याचा अर्थही कसा आहे मुंज असा फारच भ्रष्ट शब्द आहे म्हणजे करा मौंजी बंधन. हा मौंजी म्हणजे मुंज नावाच्या गवताचं ते कमरेला बांधतात. हा आणि पूर्वी काय दोरी पण नसायची तर तोपर्यंत मुलं नागडेच फिरायचे आणि मौंजी बंधन म्हणजे तर त्याला असं कमरेला त्या गवताचं असं कंदोड्यासारखं असं बांधून मग त्याला ती करगोटा. करगोटा अच्छा पण तो गवताचा मुंज गवताचा. हो. नावाच्या गवताचा करगोटा जेणेकरून त्याला ती लंगोटी लावतायत हे बांधतायत असं. असा तो अच्छा तसे मौंजी बंधन हा मूळ पूर्ण म्हणजे हा उपनयन संस्कारामध्ये ते मौंजी गवत हे पहिल्यांदा बांधलं जातं मुलाच्या याला. हो आणि मग तो लंगोटी आणि मग तो एवढं झाकण्यापुरतं ते लंगोटी घालू शकतो असं. म्हणून ते मौंजी बंधनापासून मुंज हा शब्द तो अपभ्रंश शब्द आला असं. बर. तसं त्या गवताचं आयुर्वेदामध्ये बरंच हे आहे. कुठलं मुंज गवत गवताचं त्याचा हो ब्रह्मचर्य व्रताशी पण त्याचा संबंध आहे अगदी अगदी असं हो हो सांगतात. हा बरोबर म्हणजे ते बरोबर कमरेला बांधण्यामध्ये कमरेचे जे स्नायू हे होतात असा त्याचा आयुर्वेदिक हे आहे संबंध. हो अच्छा अच्छा. म्हणजे ते म्हणून ते बांधल्याने मुंज उपनय आणि मग सोड मुंज करतात ते म्हणतो तेव्हा ते ब्रह्मचर्य सोडून तू संसारात गृहस्थाश्रम. गुंतायचंय म्हणून असा त्याचा संबंध आहे.
बापरे का तेवढा ना का केवढा अर्थ आहे, हो खूप मोठा म्हणजे अर्थ का आहे आहे. आयुर्वेद. का कामेच्छा खूप अर्थ आहे. विषयेच्छा कमी करण्यासाठी ते हा मुंजीगोताचा तो गुण आहे. आणि सोड हम्म. म्हणजे काय, आता ती विषयेच्छा, आता तुझा अभ्यासक्रम पूर्ण झाला, विद्याभ्यास, आता तू ते सोडून मग आता तू गृहस्थाश्रमात, मग आता तुझं म्हणजे मर्यादित धर्मानुसार तू विषयोपभोग घेऊ शकतो, असं म्हणून हा, सोड म्हणून ते म्हणजे सोड असं म्हणजे असं असं. खूप आपल्या शास्त्रामध्ये खूप आहे. हा. हम्म. पुढे वाचा. पुढे वाचू. हो हम्म. कुठपर्यंत आलो आपण कथन. कथम न कथम कशी जनः, हा म्हणजे कसे, कसे नाही, कसे नाही, परिजन म्हणजे सेवक ना. ते कशी कोणीच परिजन हम्म, म्हणजे जवळचे लोक असं किंवा असे असं तो म्हणायचं का? सेवक. परिचित परिचित परिचन असेल ना? म्हणजे असे परी परी म्हणजे आजूबाजूचे लोक असं. असं. आजूबाजूला अच्छा. कोणीच नसतं असं म्हणते का? कश्चित परिणाम म्हणजे आजूबाजूला कोणीच कसं नाही असं. कोणीच कसे नाही. हा हा भवतु असो असं. हो, हा. हा असो. हो हो. हा. बाहुयुद्धे न एव हम्म. दुरात हम्म, हम्म. गाढलिंग ग्य. लिंग्य हम्म. ज्वलनम गाढम आली अभिपात ती यामी. पाहता यामी. अभिपात हा. यामी हा. म्हणजे बाहुयुद्धे न एव म्हणजे बाहू म्हणजे हे ते असं हे म्हणतो ना, अलिंग बाहू म्हणजे अलिंगन. भावयुद्ध म्हणजे भावयुद्धच म्हणजे बाहुयुद्ध. कारण त्याला कोणी धनुष्य बाण आणूनच देत नाही ना हम्म. त्याला. हा हा आणि तो म्हणतो ना. ऍक्च्युली नाही हा हा बोला. युधिष्ठिराने त्याला ओळखलं नाहीये भीमसेनाला. हो ते झालं कारण नाही दुर्योधन नाही हा ते म्हणून तो झालंच. त्याला पण पकडायला गेला. नाही नाही ते पुढचं झालं. पण काय झालं आधी हा त्याचं तो आपला कोण आहे रे तिकडे, माझं धनुष्य आणा, बाण हा आणा. धनुष्यबाण हा हा. ते हा. कोणी आणत पण नाही. अरे कोणीच कोणी कसं आज्ञा नाही. आणाय ते कोणी नसतंच आजूबाजूला, जाऊ दे. मग मी आता असं हा करतो, असं कसं बाहुयुद्धानेच या हा दुरात्म्याला गाढ आलिंग पकडतो. देऊन ज्वलनम हा म्हणजे हा आगीसारखं असं गाढ आलिंगन देऊन त्याला पाडतो पकडून असं. अभि काढतो. हा. हम्म. हा बाहू म्हणजे इकडे भुजा ना, म्हणजे हाताने. हा हा म्हणजे बाहुयुद्ध म्हणजे बाहुयुद्ध म्हणजे भुजा असं. हा स्कंद म्हणजे खांदा आणि बाहू म्हणजे बाहू. हा हा बरोबर. हा. पण बाहू दंड मराठीत पण वापरतात. भाऊ दंड दंड. म्हणजे दोन्ही हाताने त्याला आलिंगन देऊन पकडून असं गाड मिठी आलिंगन. मारून. हम्म. हा हा ज्वलनम अभिपातयामी. म्हणजे अभिपात म्हणजे अभिपातयामी म्हणजे पूर्ण दुरात्म्याला ना ढकलून दे. नाही पूर्ण ढकलून दे. खाली पाडून देतो असं. हा हा ज्वलनम म्हणजे ज्वलनम म्हणजे काय लागणार? ज्वलनम म्हणजे म्हणजे ज्वलन आगी नाही ज्वलनम. नाही ज्वलनम म्हणजे आगीत टाकून देतो, आगीत पाडतो असं. आगीमध्ये हा तसंच वाटतं. आगीमध्ये म्हणजे याला ढकलून देतो असं. हा म्हणजे बाहुयुद्धानेच दुरात्मानं म्हणजे दुरात्म्याला हा गाढ लिंगन देऊन गाढ देऊन हा लिंग म्हणजे ते हे विद्यार्थी आणि आलिंगन 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 देऊन देऊन आगीत देऊन टाकतो. तो आगीमध्ये ज्वलनम आगीत ढकलून दे. आगीमध्ये टाकतो असं तो म्हणतो. हा ज्वलनम आगीत अभिपातयामी पाडेल म्हणजे किंवा तो आगीत ढकलतो असं. एक म्हणजे मिनिट ना, तुम्ही हे का म्हणताय? विद्यार्थ का म्हणताय? तो लप हा प्रत्यय येतो ना. तो ना लप आहे, तो विद्यार्थ नाहीये. आधी पण काहीतरी ते ना मी विद्यार्थ गोंधळायला म्हणायचे. लागली. हा ते विद्यार्थ म्हणजे नाही. हा सॉरी विलिंग्य वगैरे कसं आहे तसं ते इथं गे आहे ना. त्याला लेफ्ट प्रत्यय लप म्हणतात. यप कारण म्हणजे आ लागलाय म्हणून लप. मग हा. म्हणलं म्हणून पण चुकून म्हणलं पण हे हम्म. लोक्य वगैरे तसं आहे किंवा बरोबर. हा ना बरोबर. आगत्य सारखं. आदित्य वगैरे हे जसं आहे तसं. हा येस. हा वाचा. म्हणजे ज्वलनम म्हणजे काय सर?
ज्वलनम कोण म्हणजे वाचणार आहे? आगीत आगीत. आगीत टाकतो असं तो म्हणतो ना स्वतः. हम्म. हम्म. कारण ज्वलनम ही अपात यामी मी आहे इकडे नाही म्हणजे नाही तो स्वतः नाही म्हणतो. नाही. ज्वलनम अभि, हा ज्वलनम हा वेगळा शब्द, अभिपातयामी. ज्वलनम यामी हा हा. अभिपात पातयामी म्हणजे पाडतो. प- 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 हा पत हा पत पत करतो. पततीचं पातयामी म्हणजे हे प्रेरणार्थक हा रूप आहे हा ना. पाडतो. पाडतो, पडतो नाही, पाडतो. हा पातयामी म्हणजे पाडतो. अभिया नाही, उपसर्ग मी झाला. काय ना? म्हणजे मी पाडतो म्हणजे अहम हे ह्यामध्ये अध्यारूढ हा आहे. हा मध्यार आहे. बरोबर. हा हा तर पुढे कोण वाचणार आहे पुढे? परिकरम बध्नाति. परिकरम बध्नाति. हा हा परिकरम म्हणजे म्हणजे परिकरम म्हणजे परिकरम बध्नाति म्हणजे म्हणजे बांधण. परी म्हणजे भोवती आणि म्हणजे असं म्हणजे कंबर कसतो असं. हात मागे घेऊन बांधले तसं का? हा नाही हा हात काही ते म्हणजे करम हात ना. हा. नाही नाही नाही. ऍक्च्युली जो हा जो शब्द आलेला आहे ना, परकर, परकर हा शब्द या परिकर याच्यापासूनच आलेला आहे. ओके. हा शब्द परकर. झालाय आधी एका लेसन मध्ये लेंगा म्हणून आलेला आहे. हो हो हा करेक्ट करेक्ट. तर हा 5 मध्ये 5. हो 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 तो हो. परकर हा शब्द जो आहे ना स्त्रियांवर, तर तो खरा हा. परिकर या शब्दाचा अपभ्रंश आहे. परिकर म्हणजे कंबर कसणे असं. कमरेचे कमर वस्त्र. कसून. अच्छा कमर हा कसून. ऍक्च्युली पूर्वी आपल्याकडे म्हणजे जे कपडे होते ते म्हणजे असं म्हणजे काय पंचा किंवा असं नुसतं असायचं ना. पण हम्म. परिकर हा पहिला शब्द म्हणजे हे आहे की त्याच्यात नाडी आहे नाही का, म्हणून त्याला परिकर हा शब्द पडला. अच्छा. मग कर म्हणजे कंबर तसं काहीतरी येईल का? करकटी वगैरे असं म्हणायचे हो ते हो अर्थ काय? हो 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 हो. हा आणि परी म्हणजे पटी भोवताली परी असं. परी म्हणजे भोवताली. हा बरोबर. म्हणजे कर म्हणजे हात. ते कर, पण इथं म्हणजे मला वाटतं ना करम परी करम असं. करम. याचं आपण बघूया काय ते. पण परिकर म्हणजे कंबर कसणे एवढं नक्की, आणि त्याच्यापासून हो परत हो. कदाचित करम हा शब्द कर कसा आला ते बघूया. हम्म. पुढचं वाचायचं. हा कंचुकी. हा. वाचू का? देवी पांडुस्नुषे कोण वाचणार आहे? वाचा, वाचा. वाचतो ना. देवी पांडुस्नुषे हा संयमंतामिदा हे संयमंत इदानीम इदानीम. सह्य. इदानीम हम्म. नयनोपरोधिनो नयन अपरोधिनो ना नयन. उपरोधिन. उपरोधिनो. नयनोपरोधिनो कृष्णासन शनावकृष्टा मूर्धजा हा अवकृष्ट. हे देवी पांडू सुने हो ना. हे देवी हो. पांडू सुने कोण म्हणते कंचुकी ना. हा संयमत. संयमंतामिदानी संयमताम. आता आपल्याला नाही ते वेगळं गेलं वरचं ना. संयम इदानी म्हणजे आत्ता आता हा. हो ना. हम्म. नयन उपरोधिनो म्हणजे नयन म्हणजे डोळे, डोळे उपरोधिनो हा. म्हणजे डोळ्यांना अडथळा करणारे. उपरोधिनो डोळ्यांना उपणारे डोळ्यावर का? डोळ्यावर हा आलेले असे. डोळ्यावर येणारे. डोळ्यावर येणारे. नयन उपरोधिन म्हणजे डोळ्यांचा उपरोध करणारे, म्हणजे डोळ्यांना झाकणारे असं. अडथळा झाकणारे, आणणारे. अडथळा आणणारे. हा दुःशासन अवकृष्ट. हा दुःशासनाने ओढलेले. दुष्टासनाने ओढलेले. ओढलेले. अवकृष्ट म्हणजे केस. खाली खाली ओढलेले असं. हा
खाली उलट. हा. हम्म. म्हणजे खाली होतं. आणि Yes. मूर्ध ज म्हणजे आता मूर्ध म्हणजे मुर्दा